हे ब्रेड रोल पहा, काठापर्यंत सारण भरलेले, आतमध्ये खुसखुशीत आणि बाहेरून कुरकुरीत. छान असे करून तयार होतात. वातावरणात बदल झाला की सर्वात अगोदर आपल्या खाण्यापिण्यावरती म्हणजे आहारात बदल होतो. बाहेर छान असा पाऊस पडत होता. अशा थंड वातावरणात गरमागरम सर्वांनाच खायला आवडते. तर मी आज हे ब्रेड रोल तुम्हाला करून दाखवणार आहे. थोड्याफार टिप्ससोबत बाहेरून कुरकुरीत आतमधून खुसखुशीत हे ब्रेड रोल खूप छान लागते. गरमागरम ब्रेड रोल तुम्ही टोमॅटो सॉससोबत किंवा चिंच गुळाच्या चटणीसोबत, शेजवान चटणीसोबत खूप छान लागते. चला तर मग रेसिपी सुरू करू. हॅलो, नमस्कार. वैशालीज किचनमध्ये मी वैशाली तुमचं खूप 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 स्वागत करते. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असताल, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. साधी सोपी रेसिपी आहे, कमी वेळेत कमी खर्चामध्ये घरच्या साहित्यात तयार होते. सर्वात अगोदर मध्यम आकाराचे 5 बटाटे मी कुकरला मऊसूत असे शिजवून घेतले. बटाटे हाताने पटकन मॅश झाले पाहिजे असे बटाटे शिजून घ्यायचे. बटाटे शिजल्यानंतर थोडे थंड झाले की लगेच साल काढून घ्यायची, म्हणजे पटकन साल निघते. हे बटाटे आपल्याला हाताने असे मॅश करायचे. बटाटे मऊसूत शिजले असल्यामुळे पटकन मॅश होतात. खूप जास्त बारीक अशी मॅश नाही करायचे, जाडसर असे मॅश करायचे, म्हणजे अशा बटाट्याची चव खाताना खूप छान लागते. आता या मॅश केलेल्या बटाट्यामध्ये सर्व साहित्य आपल्याला कच्चेच घालायचे, याला फोडणी वगैरे घालायची नाही. 2 हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतल्या. तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मिरच्या चिरून घालायला आवडत नसेल तर कुटून घालायच्या. सोबतच यामध्ये काही पावडर मसाले घालायचे. इथे मी 1 चमचा धने पावडर घातलं. सोबतच यामध्ये हाफ चमचा चाट मसाला घातला. आवडत असेल तर आमचूर पावडर घालायचं. यानंतर आपण अद्रक लसूण पेस्ट ठेचून घातली. आता यामध्ये मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातला. सोबत चवीपुरतं मीठ घालायचं. हे सर्व साहित्य बटाट्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचं. घातलेले संपूर्ण मसाले मॅश केलेल्या बटाट्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे, म्हणजेच या मसाल्याची चव स्टफिंगमध्ये एकसारखी छान लागेल. चमच्यानं मिक्स न करता असं हाताने मिक्स करायचं, म्हणजे व्यवस्थित असं मिक्स होतं. आता यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट घालते. आवडत असेल तुम्हाला तर चिली फ्लेक्स पण याच्यामध्ये घालू शकता. व्यवस्थित मिक्स करायचं. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे, चवीप्रमाणे कमी किंवा जास्त घालू शकता. या स्टफिंगचा थोडासा गोळा घेतला, हाताने असं दाबून बघितला, छान असा आकार तयार होतो, म्हणजे स्टफिंग आपली ब्रेड रोल करण्यासाठी तयार आहे. आता लगेचच या स्टफिंगचे आपण छान असे रोल तयार करून घेऊ. आता इथे मी स्टफिंगचा लिंबा एवढ्या आकाराचा गोळा घेतला. आता तुमच्या आवडीनुसार गोल किंवा लांबट किंवा सिलेंडर आकाराचा रोल तयार करून घ्यायचा. आता हा रोल आपण सिलेंडर आकारामध्ये करणार आहोत. लिंबा एवढ्या आकाराचा गोळा तयार करून घेतला. हे रोल आपल्याला सिलेंडर आकारामध्ये करायचे, त्याकरता इथे मी छान असा सिलेंडर आकाराचा रोल तयार करून घेतला. हे रोल करताना खूप मोठे किंवा छोटे करू नका. मोठे जर केले तर तेलात ते फुगून आणखीच मोठे होतील. छोटे जर केले तर ब्रेडची जास्त टेस्ट लागेल. त्यामुळे मध्यम आकाराचे हे रोल आपल्याला तयार करून घ्यायचे. इथे तुम्हाला मी आणखी एक रोल करून दाखवला. आता अशाच प्रकारे हे संपूर्ण रोल आपल्याला करून घ्यायचे. हे रोल करत असताना आपल्याला कुठेही पाण्याचा हात किंवा तेलाचा हात घ्यायची गरज पडत नाही. व्यवस्थित असे परफेक्ट रोल आपले तयार होतात. आता अशाच प्रकारे संपूर्ण रोल मी इथे करून घेतले. आता लगेचच आपण ब्रेड रोल तयार करून घेणार आहोत. रोल करण्यासाठी अशा ब्रेडच्या मी मोठ्याल्या स्लाइस घेतल्या, पातळ स्लाइस घेतल्या. आता ह्या स्लाइस आपल्याला एकावर एक ठेवून असे याचे कट करून घ्यायचे, म्हणजे जो जाड भाग आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा. या अशा ब्रेडमध्ये छोट्या आकाराच्या स्लाइस भेटतात, त्या पण तुम्ही इथे वापरू शकता. पूर्ण कडा व्यवस्थित कट करून घ्यायच्या. खूप जास्त आतमध्ये कट करायचे नाही, फक्त जाड असा भाग आपल्याला कट करून घ्यायचा. पहा, आता व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे इथे आपण कट करून घेतलेले आहे. अजिबात बाहेरचा भाग येऊ द्यायचा नाही, फक्त आतमधली स्लाइस तेवढीच घ्यायची आहे आपल्याला. आता मी अशाच प्रकारे संपूर्ण ब्रेडच्या स्लाइस कट करून घेते. हे ब्रेड आपल्याला पाण्यामध्ये बुडवून घ्यायचे, त्याकरता एका पसरट प्लेटमध्ये मी पाणी घेतलं. ब्रेड आपल्याला पाण्यामध्ये टाकून ठेवायचे नाही, फक्त दोन्ही हाताने अलगद असे पाण्यात बुडवायचे आणि वरती काढून घ्यायचं. अशा दोन्ही हाताच्या तळव्यानं दाब देत हे एक्स्ट्राचं पाणी या ब्रेडमधलं काढून घ्यायचं आहे. ब्रेडच्या स्लाइस पाण्यामध्ये खूप अशा डिप करून घेतल्या तर ह्या स्लाइस तुटू पण शकतात. असं जर केलं तर हे ब्रेड रोल तळण्या अगोदर हे आपल्याला फॅन खाली सुकून घ्यावं लागतील आणि तेलात टाकल्याच्या नंतर हे पटकन एकामेकाला चिटकतील किंवा कढईला पण चिटकतील. या ब्रेडची स्लाइस अशी तळहातावरती ठेवून घ्यायची, त्यावरती रोल ठेवायचा. असा रोल करत आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि सर्व बाजूनं याला सील करायचं आहे. जसं व्हिडिओमध्ये दिसतंय त्या पद्धतीनं संपूर्ण आपल्याला सिलेंडर आकार करून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती छान असा सिलेंडर आकार तयार झाला आहे. हे रोल करण्यासाठी एक्स्ट्रा अशी दाब द्यायची गरज पडत नाही. ब्रेडला थोडंसं रोल करत फिरवलं तर हे छान असे रोल तयार होतात. फक्त सर्व साईडने व्यवस्थित याला सील करून घ्यायचं. आता आणखी एक ब्रेड मी थोडा अलगद असा पाण्यात बुडवला आहे. आता लगेच त्याला वर काढून घ्यायचं आणि दोन्ही हाताच्या तळव्यांना असा दाब देत त्याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी बाहेर काढून घ्यायचं.
इथे आपल्याला सिलेंडर आकारचाच रोल तयार करून घ्यायचा, पण दुसऱ्या पद्धतीमध्ये. आता इथे आपण क्रॉसमध्ये असं ब्रेड फोल्ड करून घेणार आहोत. ही पण पद्धत खूप सोपी आहे. मध्यभागी रोल ठेवून सर्व बाजूनं ब्रेडने याला कोट करून घ्यायचं आणि ही ब्रेड एकदम मऊसूत झाल्यामुळे पटकन याला कोट होतो आणि व्यवस्थित असा आकार पण दिला जातो. अशाच प्रकारे संपूर्ण रोल करून घेतले. रोल करताना रोल व्यवस्थित सील करून घ्यायचे, म्हणजे तेलामध्ये हे रोल सुटणार नाही. आवश्यकतेनुसार तेल घालायचं. तेल छान असं गरम करून घेतलं. गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची. लो किंवा हाय करायची नाही. हाय फ्लेमवरती बाहेरून तळतील, आतमध्ये कच्चे राहतील. किंवा लो फ्लेमवर जर तळले तर हे तेलकट जास्त होतील. त्यामुळे लो टू मिडियम फ्लेमवरती छान असा रंग बदलेपर्यंत, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत, झाऱ्याला असं कडक लागेपर्यंत हे रोल आपल्याला तळून घ्यायचे. भजी तळण्यासाठी जसं तेल गरम करतो त्याच पद्धतीचं तेल गरम करून घ्यायचं. खूप जास्त गरमही नाही आणि खूप लो पण नको. सुरुवातीला आपल्याला झाऱ्या न लावता असेच एखाद मिनटं छान असे तळून घ्यायचे. झाऱ्या लावला तर हे एकमेकाला चिटकतील, एखाद्या वेळेस रोल फाटू पण शकतात. तर असे अलगद असे एकमेकांना सोडत आपल्याला याला व्यवस्थित असे मोकळे करून तळून घ्यायचे. लो टू मिडियम फ्लेमवरती 1-2 मिनटं झाली. आपण याला व्यवस्थित असं तळून घेतलं. आता दुसऱ्या साईडनं हे व्यवस्थित असं पलटून घेतलं. हे रोल आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत तळायचे, म्हणजे खाताना हे बाहेरून कुरकुरीत आणि आतमध्ये असे खुसखुशीत लागतील. या रोलला असं अधूनमधून पलटून छान असा रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचं. 4 ते 5 मिनटं तळून घेतल्याच्या नंतर रोल छान असे क्रिस्पी तळले आहेत तर लगेच काढून घेते. अशाच प्रकारे आता मी ही दुसरी बॅच पण तळून घेते. याच्यामध्ये मी 3-3 रोलचे बॅच करून तळत आहे. खूप जास्त रोल घालायचे नाही, हे रोल एकमेकांना चिटकून तेलात सुटतील. हे रोल आपल्याला असंच 1-2 मिनटं झाऱ्यानं लावता एका साईडनं छान असे तळून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला झारं लावून दुसऱ्या साईडनं हे पलटून घ्यायचे. हे रोल तेलामध्ये सुटू नये किंवा फाटू नये यासाठी खास ट्रिक सांगते. आपण ज्यावेळेस ब्रेड पाण्यामध्ये बुडवतो त्यावेळेस ब्रेड संपूर्ण पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं नाही, अलगद असं हातानं बुडवायचा. दोन्ही तळ हातानं दाब देऊन एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं, त्यामुळे रोल तेलात सोडल्याच्या नंतर फुटत नाही. तर अशाच पद्धतीनं हे रोल मी छान असे तळून घेते. 3 ते 4 मिनटानंतर बघा हे रोल किती छान असे तळलेले आहे. अजिबात फुटलेले वगैरे नाही. क्रिस्पी असे रोल आपले तळून तयार झालेले आहेत. तर चला हे रोल आता मी काढून घेते. इथे तुम्ही आवाज आहे का, किती कुरकुरीत आणि क्रिस्पी असा आवाज येतो. काठापर्यंत भरपूर सारण भरलेले हे क्रिस्पी ब्रेड रोल करून तयार झाले. हे तुम्ही ब्रेकफास्टसाठी इव्हनिंगमध्ये स्नॅक्स म्हणून करून खाऊ शकता. खूप छान तयार होतात. घरच्या साहित्यात कमी मेहनतीमध्ये, कमी वेळेमध्ये, जास्त पसारा न पडता हे क्रिस्पी ब्रेड रोल करून तयार होतात. ही ब्रेड रोलची रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.